सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। रामकृष्ण हरी। किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोक मिमं प्राप्य भजस्व माम्। राजविद्या राजगुह्य नामक नवमोध्याय तदंतर्गत भक्तीचं महात्म्य सांगत असताना भगवान या अध्यायाच्या समारोपाकडे जात असतानाच उपांत्य श्लोक, या उपांत्य श्लोकामध्ये जे पुण्य योनीत जन्माला आलेले ब्राह्मण आहेत, भक्त आहेत, राजर्षी आहेत, भक्ता राजर्षयस्तथा पुण्य ब्राह्मणाः, हे उत्तम योनीत जन्माला येऊन हे भगवंताला प्राप्त होतात, हे काही वेगळं सांगण्याची काही गरज आहे का? कारण पापयोनयः असणारे श्री शूद्र तथा वैश्य पापयोनयः ते सुद्धा भगवंताचा आश्रय घेतल्यानंतर भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतात. तर मुळातच पुण्य योनी ज्यांना प्राप्त झालेली आहे असे ब्राह्मण, भक्त आणि राजर्षी हे भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतात, हे काही सांगण्याची गरज आहे का? म्हणजे निश्चितच होतात. हा भाग सांगितल्यानंतर भगवंत एक आदेश देतात, आज्ञा करतात, माम भजस्व. मग उत्तम योनीतले असोत, भक्त असो, राजर्षी असो, स्त्री असो, शूद्र असो किंवा वैश्य असो, किंवा याही पेक्षा पाप्यातले पापी जरी असले, अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग. या सगळ्यांच्या करता भगवंत एक विधान करतात, माम भजस्व. म्हणजे माझी भक्ती करा, माझं भजन करा, मला समर्पण व्हा, माम भजस्व. माझ्याशी संलग्न राहा, माझं अनुसंधान सतत ठेवा. याचं कारण तुम्ही इमं लोकम प्राप्य, इमं लोकम प्राप्य, ह्या
लोकाला प्राप्त होऊन माम भजस्व. इमम लोकम प्राप्य, ह्या लोकाला प्राप्य होऊन माम भजस्व असं सांगितल्यानंतर ह्या लोकाचं वैशिष्ट्य काय आहे? तर अनित्यम असुखम इमम लोकम प्राप्य. ह्या लोकाची माहिती देताना अनित्यम इमम लोकम, असुखम इमम लोकम, अर्थात ह्या लोकांमध्ये बहिर्मुख होऊन अनात्म पदार्थांच्या मध्ये सुखाचा शोध घेतला तर कधीच लागू शकत नाही. अनात्म पदार्थाच्या मध्ये, ईश्वाच्या मध्ये हे सुख नाहीच, म्हणून असुखम इमम लोकम. दुसरं आहे अनित्यम. या जगामध्ये कोणतीही वस्तू, कोणतीही व्यक्ती, कोणतीही घटना, कोणताही प्रसंग हा नित्य नाही. म्हणून अनित्य इमम लोकम आणि असुखम इमम लोकम प्राप्य, ह्या लोकाला प्राप्त झाल्यानंतर याच्या उलट आपण अर्थ, या पदांचा उलट अर्थ केला तर अर्थ मूळ भगवंताच्या जवळ जाण्याकरता खूप सोयीस्कर पडतो. तो अर्थ हा आहे की भगवंत हा नित्य सुखरूप आहेत, तो नित्य आहेत आणि सुखरूप आहेत. हे जग अनित्य आहे आणि असुख आहेत. मग अनित्य आणि सुख नसलेल्या ह्या जगाला प्राप्त झाल्यानंतर इथेच गुंतून राहून आपला आयुष्याचा बहुमूल्य वेळ निर्माण केलेलं नात्यांचा संगोपन करण्याकरता खर्ची घालण्याच्या ऐवजी आपलं मूळ नातं ज्या ईश्वराशी आहे त्याच्याशी एकरूप होत होत ह्या जगाचा हळूहळू आपण विसर पडण्याचा प्रयत्न जर केला आणि भगवंताला भजण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कल्याणप्रद आहे. कारण भगवंताचा हा आदेश आहे, माम भजस्व, माझी भक्ती करा, माझं भजन करा. कारण कदाचित तुम्ही अडकून राहण्याची शक्यता आहे ह्या लोकात. पण त्या अनित्यम असुखम इमम लोकम प्राप्य माम भजस्व, असा हा शेवटच्या श्लोकाच्या, उपांत्य श्लोकाचा हा शेवटच्या ओळीतला हा आदेश आहे. आणि काल मग आपण पाहिलं ब्राह्मणाचं किती वेगवेगळ्या अंगाने वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. यावरून त्यांची शास्त्र विषयी असणारी निष्ठा ही आपल्याला सहज प्राप्त होते. आणि शेवटी भृगु ऋषींचं उदाहरण दिलं. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना महर्षिणाम भृगुरहम गिरामस्मेकम अक्षरम, अर्थात महर्षिणाम भृगुरहम, सगळ्या महर्षींच्या मध्ये भृगु माझी विभूती आहे असं सांगितलं. पण सगळ्या देवांच्या मध्ये श्रेष्ठ देव कोण आहे, आपण त्यांच्यावरती एक लख्था प्रहर करून त्यांची परीक्षा घेऊया असं म्हणून जेव्हा ठरवलं तेव्हा ह्या ब्राह्मणाचे पाय अतिशय कोमल आहेत आणि कदाचित इथे आल्यानंतर संकोच वाटेल म्हणून लक्ष्मीलाही डावलून पलीकडे जायला सांगितलं. गळ्यामध्ये असलेला कौस्तुभ मणी सुद्धा काढून हातामध्ये घेतला आणि वक्षस्थळाची वाखाती करून चरणारज घेण्याकरता भगवंत पुढे ओढवले. आणि अजूनही ती पाऊलाची मुद्रा भगवान आपल्या हृदयावरती वाहत आहेत असं सगळं सांगितल्यानंतर ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण ते माझ्या ठाई अति निपुण, आता माते पावती कवण हे समर्थावे. असे पुण्यशील असणारे ब्राह्मण आणि त्यांच्याविषयी सांगतात पूज्य ब्राह्मण, आणि जे पुन्हा माझ्या ठाई भक्तीच्या मध्ये अत्यंत निष्णात आहे. मग असे मला प्राप्त, आता पावती माते असे मला प्राप्त होतात हे सांगण्याची काही गरजच नाही. हे सहजच न सांगताही सुद्धा माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. हा आशय लक्षात घेऊन पुढच्या विषयाला प्रारंभ होतोय. पाहे पा चंदनाचे नि अंगा निळे, शिवतले निंब होते जे जवळे, ते निर्जीवही देवाचे निढळे बैसणी केली. बैसणी केली. पहावर असं म्हणून
ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ह्या दृष्टांताचं अवलोकन करण्याकरता प्रवृत्त करत आहे. पहा बरं तुम्ही. चंदनाचे अंगा निळे. अनिळे शब्दाचा अर्थ तो वायू, आणि चंदनाचे अंग म्हणजे चंदनाच्या अंगाचा वायू, म्हणजे चंदनाला स्पर्श झालेला आहे वायूचा असा वायू, त्याला म्हणतात चंदनाचे अंगा. चंदनाच्या अंगाचा स्पर्श झालेला आहे असा अनिळे म्हणजे वायू. तो चंदन स्पर्शित वायू जवळच जे काही कडुनिंबाचे झाडं असतात त्या कडुनिंबाच्या झाडावर तो वायू त्या दिशेने झाडांच्याकडे वाहत असतो. मग म्हणतात निंब होते जे जवळे. जे निंब जवळे होते, जे निंबाचे झाड जवळ होते, त्या कडुनिंबाच्या जवळ झाडाच्या या चंदनाला स्पर्शित करणारा वायू वाहू लागला आणि त्या वायूने त्या कडुनिंबाच्या झाडाला स्पर्श केला. म्हणून सांगितलंय शिवतले. शिवतले म्हणजे स्पर्श केला. चंदनावरच्या वाहणाऱ्या वायूने कडुनिंबाच्या झाडाला, की जे अत्यंत चंदनाच्या जवळ होतं, त्या कडुनिंबाच्या झाडाला स्पर्श केला. आणि मग त्या कडुनिंबाच्या झाडाला स्पर्श केला असताना परिणाम काय झाला? तीही निर्जीवही देवाचे निळळे बैसणी केली. परंतु परिणाम असा झाला की ती स्वतः निर्जीव असूनही चंदनाचा सुगंध त्या कडुनिंबाच्या झाडाला प्राप्त झाल्यामुळे तो कडुनिंबाच्या ठिकाणी सुगंध यायला लागला आणि तो कडुनिंब देवाच्या निळळी म्हणजे देवाच्या कपाळावर जाऊन बसला. म्हणजे साध्या त्या कडुनिंबाचा या चंदनाच्या झाडाचा स्पर्श होऊन तो वायू या कडुनिंबाच्या वरती आला आणि त्या सुगंधाचं सानिध्य लाभल्यामुळे या कडुनिंबालाही सुगंधता प्राप्त झाल्यामुळे जणू काही हाही एक प्रकारचं चंदनच आहे असं समजून तोही चंदन देवाच्या कपाळावरती जाऊन बसला. तीही निर्जीवही देवाचे निजळे बैसणी केली. खरं म्हणजे आता चंदन हा सजीव आहे, निंबाचं झाड हे सजीवच आहे, परंतु ज्या अर्थी तीही निर्जीवही देवाचे निजळे बैसणी केली याचा अर्थ करताना दोन पद्धतीने आपण करूया. पहिला अर्थ, कदाचित निंबाचे झाड तोडून वाळलेले असावेत आणि ते बाजूला त्या चंदनाच्या झाडाच्या बाजूला ते त्याची एकावर एक टाकून ठेवलेले असावेत आणि मग चंदनाचा वायू त्यांना स्पर्शित झाला आणि तेही चंदनच आहे असं समजून देवाला चंदन लावण्याकरता ते कडुनिंब घेऊन गेले आणि तो कडुनिंब सानिध्यामुळे देवाच्या कपाळावरती बसला. या अर्थाने कडुनिंब निर्जीवही होते ते जवळे असा तीही निर्जीवी देवाचे निरळी बैसणे केली. ते निर्जीव असणारे कडुनिंब देवाच्या निरळी म्हणजे कपाळावरती चंदन लेप करण्याकरता तोही जाऊन बसला, हा एक अर्थ घ्या. दुसरा अर्थ, निर्जीवही असं म्हणताना मनुष्याला चैतन्याची अभिव्यक्त करण्याकरता जे विकसित अंतःकरण आहे तेवढं विकसित अंतःकरण त्या कडुनिंबाचं नसावं. फक्त त्यांच्यामध्ये संवेदनशीलता असते हे आधुनिक वनस्पती शास्त्राने सिद्ध केले आहेत, परंतु तेवढी अभिव्यक्ती नसल्यामुळे म्हणून निर्जीव असं म्हटलं. पण त्याही पेक्षा हा अर्थ अत्यंत सोयीस्कर होतो की निंबाचे झाडं तोडून वाळलेले लाकडं चंदनाच्या जवळ ठेवले आणि चंदनाचा स्पर्शित वायू ह्या लाकडांच्या वरती गेला तर त्यांच्यातही सुगंधता प्राप्त होऊन ते सुद्धा एक प्रकारचे चंदनच आहे असं समजून देवाच्या पूजेत आले आणि भगवंताच्या कपाळावरती चंदन लेप करण्याकरता त्याचा उपयोग झाला. म्हणजे कडुनिंब सुद्धा चंदनाच्या सहवासामुळे चंदनत्वाला प्राप्त होऊन देवाच्या कपाळावरती गेला, असा सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. पाहे पा चंदनाचे अंगा निळे, शिवतले निंब होते जे जवळे, ती निर्जीवही
देवाचे निरळे बैसणे केली. मग तो चंदन तेथ न पवे, ऐसे म्हणी कैसणी धरावे. अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काही साज. मग ज्ञानेश्वर महाराज आक्षेपार्थाने आपल्याला प्रश्न विचारतात. सांगा बरं, मग तो चंदन तेथ न पवे, ऐसे कैसणी धरावे. मग चंदनाच्या सानिध्यामुळे कडुनिंबाला चंदनत्व प्राप्त होऊन तो जर देवाच्या कपाळावर जाऊन बसतो, तर मुळातच असणारं जे स्वतः चंदन आहे, त्या चंदनाला देवाच्या पूजाच्या साहित्याच्या मध्ये तिथे तो जाणार नाही का? चंदन जाणारच. किंवा मग तो चंदन तेथ न पावे, ऐसे म्हणी कैसणी धरावे. तो चंदन भगवंताजवळ पोहोचणार नाही असं मनामध्ये कसं काय आपण धरावं? धरू नये. म्हणजे तो चंदन नक्कीच भगवंताच्या जवळ पोहोचेल असं गृहीत धरावं. किंवा समजा तो चंदन भगवंताच्या पूजेमध्ये गेला, भगवंताच्या अंगाला त्या चंदनाचा लेप लावलाही, म्हणून अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा साचही काही. कोणी असं म्हटलं की हा तो चंदन देवाच्या पूजेमध्ये गेला आणि भगवंताच्या अंगाला त्या चंदनाचा लेप लावला, याचं तरी समर्थन करण्याची काय गरज आहे? ज्याच्या सानिध्याने कडुनिंबाला चंदनत्व प्राप्त होतं आणि तो मुळात चंदन भगवंताच्या पूजेमध्ये गेला आणि भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाला त्याचं लेपन करण्यासाठी, याचं सुद्धा समर्थन काही करण्याची गरज नाही. तो नैसर्गिकरित्या तिथपर्यंत पोहोचणारच आहे. मग तो चंदन तेथ न पवे, ऐसे मणी कैसणी धरावे. आता तो पातला हे समर्थावे, तेव्हा साचही काही. तो खरोखरच आहे, त्याचं पुन्हा समर्थन करण्याची काही गरज नाही. ह्या दोन ओव्यांचं युग्म एकत्रित आहे. आता पुढे आणखी दोन ओव्यांचं युग्म आपल्याला दिसेल. जेथ निवविल ऐशिया अशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजत असे शिरसा निरंतर. हे भगवान शंकराचं उदाहरण दिलं आहे. देव आणि दानवांचं एकत्रित येऊन समुद्राचं मंथन करण्याकरता मेरू पर्वताची रवी, वासुकी सर्पाचा दोर तयार करून एका बाजूला देव एका बाजूला दानव, समुद्राचं मंथन सुरू झालं आणि त्यामधनं अनेक रत्न निघाले. त्या 14 रत्नांच्या मध्ये विष पण निघालं. मग हे विष कोणी घ्यायचं? पहिल्यांदा देव म्हणाले आम्ही नाही, राक्षस म्हणाले आम्ही नाही. मग आलेलं संकट भगवान शंकराने ते विष घेतलं आणि ते प्याले आणि ते विष पोटात न जाऊ देता कंठामध्ये धारण केलं. कंठ निळा पडला म्हणून भगवान शंकराचं नाव हे नीलकंठ आहे असं पडलं. पण त्या विषाचा प्रभाव असा झाला की सगळ्या अंगाचा दाह होऊ लागला, उष्णता वाढली. म्हणून ती दाहकता त्या विषाची कमी व्हावी याकरता भगवान शंकराने गंगेला आपल्या डोक्यावर धारण केलं. तरी शांतता शीतलता प्राप्त पूर्ण होत नव्हती, म्हणून चंद्राला सुद्धा आपल्या डोक्यावर धारण केलं. मग त्या चंद्राचं उदाहरण देतात. कशा करता चंद्र धारण डोक्यावरती केला भगवान शंकराने? तर जेथ निवविल ऐशिया आशा, भगवान शंकराने विष घेतल्यामुळे जी उष्णता निर्माण झाली, जो संताप निर्माण झाला, ते संताप दूर करील आणि शीतलता प्रदान करील. ऐशिया आशा, आशेने. जेथ निवविल ऐशिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा. ऐसा आधा चंद्रमा हरे. मुळातच हा अर्धा आकाराचा असणारा चंद्र, अर्धा गोलाकार चंद्र भगवान शंकराच्या डोक्यावर धारण केल्यामुळे तो शीतलता प्रदान करील आणि हरे, भगवंताच्या ठिकाणी निर्माण झालेली उष्णता त्याचं हरण करून एक प्रकारची शीतलता प्रदान करील. याकरता भगवान शंकराने वाहिजत असे शिरसा निरंतर शिरसा वाहिजत असे, म्हणून भगवान शंकर नेहमी त्या चंद्राला, अर्धा गोलाकार असणाऱ्या चंद्राला डोक्यावरती
धरून त्याचं वाहन करतात. म्हणजे जिथे जातात तिथे भगवान शंकराच्या डोक्यावरती हा चंद्र असतोच. म्हणजे भगवान शंकर त्याचं जणू काही आपल्या प्रवासामध्ये वाहन करत असताना, इकडे तिकडे जात असताना त्याला सुद्धा आपल्या डोक्यावरती धारण करतात. कारण तो शीतलता देईल, प्रदान करील आपल्याला ह्या आशेने. का बरं? याचं कारण त्याच्या ठिकाणी शीतलता प्रदान करणं हा एक गुण वैशिष्ट्य आहे. हे एका बाजूला उदाहरण ठेवत असताना दुसऱ्या बाजूला उदाहरण देतात ते सिद्ध करण्याकरता. तेथ निवविता आणि सगळा परिमळे चंद्रावोनी अगळा, तो चंदन केवी अवलिळा सर्वांगीन बैसे. म्हटले अर्धा असणारा चंद्र शीतलता देईल म्हणून भगवान शंकराने आपल्या डोक्यावर धारण केला. पण आता दुसऱ्या बाजूला उदाहरण देतात ते म्हणजे पुन्हा चंदनाचंच. तो चंदन हा सगळा आहे. म्हणजे हा काही अर्धा नाही. चंद्र हा अर्धा आहे पण चंदन हा सगळा आहे. ही विशेषता अधिक आहे. आणि निवविता, आणि तो सर्वांगाला शांत करणाराही त्या चंदनाचा परिमळ आहे. म्हणजे तेथ निवविता आणि सगळा, तो शांत करणारा आणि सगळा चंद्र हा अर्धा आहे. आणि तो जरी शीतलता प्रदान करील परंतु प्रेमी व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये संताप निर्माण करतो. पण चंद्र हा सगळाही आहे आणि शांतताही निर्माण देतो. आणि म्हणून याचा जो परिमळ म्हणजे सुगंध हा चंद्राहूनही आगळा, चंद्रापेक्षाही आगळा म्हणजे विशेष आहे, श्रेष्ठ आहे. सामर्थ्य संपन्नता त्या परिमळाच्या ठिकाणी असल्यामुळे तो चंदन केवी अवलेला सर्वांगी न बैसे. मग तो चंदन भगवान शंकराच्या अंगावर सहजरित्या का बसणार नाही? म्हणजे भगवान शंकर त्याचा लेप आपल्या सर्व अंगाला का लावणार नाही? अर्धा चंद्र शीतलता प्रदान करून म्हणून डोक्यावरती ठेवला, पण सर्व अंगाला शीतलता प्रदान करणारा आणि पूर्ण असणारा याचं सामर्थ्य चंद्रापेक्षाही जर अधिक असेल तर भगवान त्याला सर्व अंगावरती त्याचं विलेपन का करणार नाही? नक्कीच करतील. जर जिथे चंद्राचं अपूर्णता असताना डोक्यावर धारण करतात तर चंदन त्यापेक्षा विशेष श्रेष्ठ आहे. या दोन ओव्यांचं युग्म आहेत. हे दोन ओव्यांचं युग्म सांगितलं. आता पुढची ओवी. का रथ्योदके जयाचे कासे, लागलिया समुद्रा जहाली अनायासे, ती गंगेसी काय अनारसे गत्यंतर असे. तिसरं उदाहरण देतात. अहो म्हटले रथ्योदके, उदके म्हणजे पाणी आणि रथ्योदके म्हणजे रस्त्यावर वाहणार जे घाण पाणी आहे त्याला म्हणायचं रथ्योदके. पावसाळ्याच्या मध्ये पाणी रस्त्याने जेव्हा वाहायला लागतं तेव्हा रस्त्याची सगळी घाण तो पाणी वाहून नेत असतं, म्हणून रथ्योदके असं म्हटलं आहे. आणि हे रस्त्यावर वाहणारं पाणी जयाचिया कासे लागले, ते रस्त्यावरचं पाणी वाहत असताना सहजचरित्या अनायासे जिच्या कासेला लागलं असताना, जिच्या म्हणजे कोणाच्या? गंगेच्या कासेला लागलं असताना, म्हणजे रस्त्यावरचं पाणी सहज वाहता वाहता गंगेमध्ये जर मिसळलं तर ते सुद्धा समुद्राला जातं. म्हणून रथ्योदके जयाचे कासे लागल्या, समुद्र झाली अनायासे. ती सहजच समुद्र रूप होऊन जातात. मग ती गंगेशी काय अनायासे गत्यंतर असे. मग गंगेला काही वेगळं जाण्याचं ठिकाण आहे का म्हटले? जर गंगेला प्राप्त होणार रस्त्यावरचं अशुद्ध पाणी ते समुद्राला जाऊन प्राप्त होतं, तर शुद्ध असणारी गंगा ती समुद्रापेक्षा वेगळ्या ठिकाणी कुठे जाणार आहे का? नाही म्हटले, ती तर समुद्रालाच पोहोचणार आहे. तिच्या साह्यानं प्राप्त होणारे
घाण पाणी रस्त्यावरच त्याला समुद्राचे स्वरूप प्राप्त होतं, तर मूळ गंगेला समुद्राचं स्वरूप प्राप्त होणार नाही का? बघा, याशा मागे दोन आणि त्याच्या मागे दोन अशा 4 ओव्यांच्या मध्ये हा विचार सांगत सांगत एक स्वतंत्र उदाहरण दिलं रस्त्यावरच्या पाण्याचं आणि गंगेचं. हे सगळं झाल्यानंतर मुख्य निष्कर्षापर्यंत येतात. म्हणून राजर्षी का ब्राह्मण ही जया गती मती मीच शरण तया त्रिशुद्धी मीच निर्वाण स्थितीही मीची. हा मुख्य सिद्धांत प्रस्तुत प्रकरणातला सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या दृष्टांताची एक शृंखला निर्माण केली होती. आणि म्हणून शब्दाने निष्कर्षापर्यंत येतात. म्हणून राजर्षी म्हणजे अगोदर ते राजे होते, परंतु शास्त्राप्रमाणे धर्माचं अनुष्ठान केलं, पारमार्थिक साधना केली आणि क्षत्रिय असताना आता ते ऋषी या पदवीला प्राप्त झाले असे राजर्षी किंवा जे पुण्यशील असणारे ब्राह्मण, त्यांच्या ठिकाणी जया गती मती मीचे शरण. आता गती असं म्हणताना त्यांच्या सगळ्या क्रियेला आणि मती असं म्हणताना त्यांच्या सगळ्या ज्ञानाला, त्यांच्या सगळ्या क्रियेचा विषय सुद्धा मीच बनलेलो आहे आणि त्यांच्या सगळ्या ज्ञानाचा विषय सुद्धा मीच बनलो असल्यामुळे ते मलाच शरण येतात. म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गती मीची शरण जया मती मीचे शरण. अर्थात त्यांच्या क्रियांची सर्व निष्पत्ती मला शरण येण्यामध्येच आहे, त्यांच्या बुद्धीचा सगळा विचार मला शरण येण्यामध्येच आहे. आणि म्हणून त्या राजर्षी आणि ब्राह्मण असणाऱ्या त्या विशुद्ध असणाऱ्या महापुरुषांना मीची निर्वाण आणि स्थिती ही मीची. त्यांना अंतिम निर्वाण स्थिती म्हणजे जीवनमुक्ती आणि विधेय मुक्ती ती मीच आहे. निर्वाण म्हणजे विधेय मुक्ती आणि स्थिती ही मीची म्हणजे त्यांची वर्तमान काळातली स्थिती म्हणजे जीवनमुक्त अवस्था आणि नंतर निर्वाण हे भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होणारच होणारच आणि होणारच. हे त्रिशुद्धी 3 प्रकारे 3दा सांगतात, होणार होणार होणारच, यामध्ये काही संशय नाही. म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गती मीची शरण तया त्रिशुद्धी मीच निर्वाण स्थितीही मीची. ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होणारच आहे, यामध्ये काही संशय नाही. म्हणून किम पुनर्ब्राह्मण हा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा इथपर्यंतचा हा सगळा विचार झाला. मग आता तिथून पुढे विचार सुरू होतो. अनित्यम असुखम लोक इमं प्राप्य भजस्व माम. अनित्य आणि असुख असणाऱ्या ह्या लोकाला प्राप्त झाल्यानंतर ह्या लोकामध्ये कायम गुंतून न राहता सुखरूप आणि नित्य असणाऱ्या माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या साठी भजस्व म्हणजे तू माझी भजन कर, सेवा कर. या इथे कोणताही भरवसा ठेवू नको हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदर दृष्टांत सांगितले आणि मग सिद्धांतापर्यंत येतात. बघा, या लागी शतजर्जर नावे रिघोणी केवी निश्चिंत होवावे. कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. ते उदाहरण देतात. या लागी याकरता शत म्हणजे 100, जर्जरे किंवा जर्जर म्हणजे 100 ठिकाणी जिला छिद्र पडलेले आहे अशा नावेने प्रवास करण्याकरता त्या नावेत प्रवेश केला. रिघोणी शतजर्जर नावे, 100 छिद्र आहे ज्या नावेला, अशा नावेच्या मध्ये रिघोणी प्रवेश केला आणि म्हटले आता ती चालू द्या नाव सावकाश. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रिघोणी केवी निश्चिंत व्हावे.
मग निष्काळजीपणाने कसं काय त्या नावेत बसावं बरं, स्थिर राहावं? नाही, जरी बसले तर पटकन त्यातून बाहेर पलीकडे जाऊन उतरून जावं लगेच. पण अशा शतजर्जर नावांनी छिद्रांनी युक्त असणाऱ्या नावेमध्ये बसावं आणि निश्चिंत राहावं, हे काय शहाणपणाचं आहे? नाही. कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. ज्या युद्धभूमीच्या वरती चहूकडे शस्त्रांनी वर्षाव होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उघडिया कैसेनी असावे. नाही म्हणले एखादा मनुष्य जातो, म्हणले मी आता उघडाच चाललो युद्धामध्ये. अरे बाबा, चारही बाजूने जिथे शस्त्र अस्त्रांचा वर्षाव होत आहे आणि त्या ठिकाणी तू उघड कवच न घालता निघाला आहे, हे म्हणजे केवळ स्वतःला मृत्यूचं निमंत्रण देण्यासाठी सारखंच आहे की नाही बरं? म्हणून तसं करू नये. किंवा आणखी दुसरं उदाहरण देतात, अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी ओढण, रोगे दाटीला आणि उदासपण ओखदेशी. अंगावरी पडता पाषाण. एखादा मनुष्य डोंगरावरती चढायला निघालेला आहे, पण तिथून अचानकपणे त्या कडा तुटला आणि त्यातले जे काही दगड आहे तो खाली येऊ लागला, घरंगळत घरंगळत. मग पाऊली म्हणतात, अंगावरी पडता पाषाण, वरून तो दगड निष्ठून खाली अंगावरती पडत आहे. मग केवी ओढण न सुवावे, मग त्याला प्रतिबंध करण्यासाठी ढाल किंवा काहीतरी साधन प्रतिबंधक त्याला का करू नये? नाही म्हटले, पडू द्या माझ्या अंगावर, बघूया कसा पडतो. हा, असं म्हणणं हे काही शहाणपणाचं नाही. पडणारा जो दगड आपल्यावरती येतो आहे त्याला दूर करण्याकरता प्रयत्नपूर्वक ढाल किंवा प्रतिबंधात्मक काही एखादं साधन म्हणजे त्याला का थोपवू नये बरं, का ठेवू नये? ठेवावंच. किंवा रोगे दाटला आणि ओकोदेशी उदासपण. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मेडिकल सायन्सचं उदाहरण, रोगे दाटला. एखादा मनुष्य रोगाने दाटला म्हणजे रोगाने पूर्णपणे प्रभावित झाला आणि डॉक्टरने त्याला औषध गोळ्यासाठी हे निर्देशित केला, ह्या गोळ्या घ्या, हे औषधं घ्या. परंतु ओखदेशी उदासपण, पण औषध घेण्याकरिता तो अत्यंत निष्काळजी आहे, उदास आहे. मग अतिशय भयंकर रोग झाला असताना डॉक्टरने दिलेल्या औषधां देऊन सुद्धा हा जर निष्काळजीपणाने राहत असेल आणि औषध घेत नसेल तर मग आता याला कोण वाचवणार आहे? म्हणून रोग झाला आहे ना, मग काळजीपूर्वक औषध ज्याने त्याने त्या वेळेमध्ये डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे घ्यावे, हा अतिशय सामान्य व्यावहारिक सल्ला सुद्धा ज्ञानेश्वर महाराज एक आध्यात्मिक सिद्धांत सांगत असताना हा व्यावहारिक सल्ला देण्यासाठी सुद्धा ते विसरत नाही. म्हणून बरेच मंडळी की त्यांना गोळ्या औषधं घेण्याकरता आवडतच नाही. बघूया काय होतं, डॉक्टरनी औषध देऊन सुद्धा घेत नाही आणि मग काय जे व्हायचं ते होतच असतं. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पण त्या औषध गोळ्या वेळेवरती घ्याव्याच. शेवटी प्रारब्ध काय असेल ते जेव्हा व्हायचं ती होईल, ती घटना होतच असते. पण आपल्या हातामध्ये पुरुषार्थ आहे ना, त्या निमित्ताने जेवढं शक्य आहे तेवढं दूर करावं. अगा माते, आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात पुन्हा, अगा माते न भजावया लागी, कौन बळपा आपुली अंगी, काय घरी की भोगी निश्चिंती केली. या जगाचं निरीक्षण केल्यानंतर या जगाकडे पाहून म्हणतात, भगवंताच्या साठी जे शब्द आहेत ह्या ओव्या आहेत. अगा माते न भजावया लागी. भगवंत म्हणतात, माझे भजन न करण्यासाठी, माझी भक्ती न करण्यासाठी, मला शरणापन्न न होण्यासाठी ह्या लोकांच्याकडे स्वतःच असं कोणतं बळ आहे? कवन बळपा आपुलिया अंगी, आपुलिया अंगी कवन बळपा. आपल्या अंगाच्या ठिकाणी, स्वतःच्या ठिकाणी असं कोणतं बळ आहे की त्या बळाच्या भरवशावरती हे लोक ईश्वराला शरणागत होत नाही, ईश्वराची भक्ती करत नाही. मग त्यांनी दोन विकल्प सांगितले. घरी
काय घरी की भोगी निश्चिंती केली. अहो म्हटले, या माणसांच्या घराच्या मध्ये असं कोणतं सामर्थ्य आहे की त्यामुळे ते निश्चिंत होऊन माझी भक्ती करत नाही, किंवा अशा कोणत्या प्रकारचे उपभोग यांच्या ठिकाणी आहे ते की त्या भोगाच्या भरवशावरती किंवा त्या घराच्या भरवशावरती म्हणजे आश्रयावरती निश्चिंत राहून माझ्या भक्तीच्याकडे येत नाही. असं कोणतं बळ आहे? भोगाचं बळ आहे का घराचं बळ आहे? असं कोणतं बळ आपल्या ठिकाणी आहे की त्यामुळे भगवंताकडे हे येत नाही? मग अगा माते न भजावया लागी कौन बळ पा आपुले अंगी. काही घरी की भोगी निश्चिंती झाली, घराच्या वरती निर्भर राहून निश्चिंत झाले की वेगवेगळ्या प्रकारच्या भोगावरती निर्भर राहून निश्चिंत झाले. असं कोणतं बळ आहे? घराचं आहे का भोगाचं आहे? किंवा ना तरी विद्या की वयसा या प्राण्यांशी हा ऐसा मज न भजता भरवासा सुखाचा कोण. किंवा असं म्हणतात, विद्या कोणाला आपण संपादन केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्यांच्या वरती भरोसा आहे. मी अशी डिग्री संपादन केली, ती डिग्री संपादन केली, मला एवढं ज्ञान आहे, तेवढं ज्ञान आहे. त्यांना स्वतःच्या ज्ञानाच्या वरती भरोसा आहे म्हणून का मला ते भजत नाही. की वयसा की अतिशय दिसायला सुंदर आहेत, दिसायला तरुण आहेत, देखणे आहेत आणि मिस युनिव्हर्स किंवा मिस मिस्टर आहेत, अशा सगळ्या सौंदर्याच्या भरवसा आहे की विद्येचा भरवसा आहे. या प्राण्यांशी हा ऐसा, ह्या प्राण्यांना अशा स्वतःच्या विद्येचा किंवा वयाचा भरवसा आहे. मग मज न भजता भरवसा सुखाचा कोण. मला न भजता यांना कोणत्या सुखाचा भरवसा आहे? स्वतःच्या तारुण्याच्या वरती भरवसा आहे, विद्याच्या वरती भरवसा आहे, घराच्या वरती भरवसा आहे, किंवा आणखी कोणत्या भोगाच्या वरती भरवसा आहे की त्यामुळे ते मला भजत नाही, माझ्याकडे ते येत नाही. आणि याकरता आणखी पुढे जाऊन दृष्टांत देऊन या विषयांची उकल करतात. तरी भोग्य जात जेतुले ते एका देहाची निकिया लागले आणि येत देह तव असे पडिले काळाचे तोंडे. मागे जे सांगितलं होतं, घरावरती भरवसा ठेवला की भोग्य पदार्थांच्या वरती, विद्यावरती की वयसावरती. अर्थात विद्या असेल, वय असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे भोग असेल, या सगळ्या जगातल्या भोगांना एकत्रित करून त्यांना शब्द प्रयोग करतात भोग्य जात. तरी भोग्य जात, भोग्य जात म्हणजे जेवढ्या काही भोग्य पदार्थ आहेत ह्या जगामध्ये, मग काय असेल, विद्या आहे, वय आहे, घर आहे, वेगवेगळ्या प्रकारचं पुत्र आहे, पत्नी आहे, धन आहे, धान्य आहे, मित्रपरिवार आहेत, पैसा आहे, सगळं काही आहे. पण हे सगळं जरी असलं ते एकासाठी कामाला येतं, ते म्हणजे ते एका देहाच्या निकिया लागले. हे सगळे पदार्थ एका देहाच्या निकिया म्हणजे बऱ्यासाठी म्हणजे उपभोगासाठी हे कामी लागलेले आहेत. या सगळ्यांचा उपयोग मनुष्य काय करतो? आपल्या देहासाठी उपयोग करतो. धन असेल, धान्य असेल, पुत्र असेल, संपत्ती असेल, पत्नी असेल, हे सगळं आपल्या शरीराला एक सुख द्यावा यासाठी सगळे साधना गोळा करतातच ना तुम्ही, माऊली म्हणतात. सांगा बरं, असंच आहे ना. तरी भोग्य जात जेतुले ते एका देहाची निकिया लागले. जर विदुषी असेल तर ती सुद्धा काय म्हणेल, हे पती आहे, पुत्र आहेत, सगळा उपभोग आहे, केवळ एका देहाच्या संगोपनासाठीच ना बरं. मग एका देहासाठी हा सगळा सरंजाम असतो, पण तो देह जर पाहिला आणि एथ देह तव असे पडिले काळाचे तोंडी, आणि देह तर हा काळाच्या तोंडात पडलेला आहे. मग आता कल्पना करा,
सगळे उपभोग शरीराच्या करता आणि ते शरीर काळाच्या तोंडात आधीच अर्ध गेलेलं आहे. म्हणजे सर्पाने बेडकाला पकडलं आणि अर्ध गिळलं आणि तो बेडूक जीभ बाहेर काढून एखादं चिलट तरी आपल्याला भक्ष्य म्हणून भेटेल का म्हणून प्रयत्नरत राहिला. अरे व तू तो प्रयत्न करत आहे पण तू अर्धा गेला आहे ना, असे ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. तसेच इथे आहे, सगळे भोग्य पदार्थ देहाच्यासाठी उपयोगाला येणार आहे पण तो देहच अगोदर काळाच्या तोंडामध्ये पडलेला आहे. मग आता कशावरती भरोसा ठेवणार आपण? विद्या, वय, संपत्ती, संतती काही उपयोग येऊ शकत नाही. मग असं असताना एकच उपाय, हरिसीन धावया न पवे कोणी. आता ह्या संकटाच्या समयी हरीच्या शिवाय दुसरं कोणी धावून येत नसल्यामुळे त्याची भक्ती करणंच अत्यंत आवश्यक आहे. मग आता पहा, बाप दुःखाचे केने सुटले, जेथ मरणाचे भरे लोटले, ते मृत्यू लोकीचे शेवटिले, येणे झाले हटवेळे. बाप दुःखाचे केणे सुटले. बाप शब्दाचा अर्थ बाप रे, बाप 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 बाप. हा एक बोलण्याची अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे. बाप 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 रे बाप. काय? दुःखाचे केणे सुटले. या जगात आल्याबरोबर कोणतीही वस्तू घेतली की त्या वस्तूच्या मध्ये काही ना काहीतरी साइड इफेक्ट्स म्हणजे दुःख आहेतच. म्हणजे ह्या जगातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या दुःखाच्याच संपर्कात आलेल्या आहेत किंवा दुःखाने युक्त आहेत. म्हणून दुःखाचे केणे सुटले. केणे शब्दाचा अर्थ आहे, जसं बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माल विकत घेण्याकरता येतात, तसं म्हटलं ह्या जगामध्ये दुःखाचे केणे सुटले. दुःखाचे मालच मोकळे करून लोकांनी सोडलेले आहे. मग कोणताही पदार्थ घ्या, कोणती वस्तू घ्या, कोणती व्यक्ती घ्या, त्याच्यामध्ये दुःख हे आहेतच. आणि असे दुःखाचा जो माल भरलेला आहे आणि तो दुःखाचा माल मोजण्यासाठीचं जे माप आहे ते कोणतं आहे? मरणाचे भरे लोटले. मग मरणाच्या भरे म्हणजे हे मापाने तो माल दूर केला जातो. जसं की ज्वारी, बाजरी ते माप असतं मोजण्याचं, शेरभर, 2 शेर, 5 शेर वगैरे असे हे माप असतात. तसं म्हटलं ह्या जगामध्ये दुःखाचाच माल जिकडे तिकडे पडला आहे आणि हा दुःखाचा माल जो मरणाच्या मापाने हा लोटला जातो. म्हणजे प्रत्येक वस्तूला ह्या जगामध्ये मृत्यू हा आहेच, पण मर म्हणणं सुद्धा कोणालाही सहन होत नाही. कोणाला मर म्हटलं तो म्हणतो तूच मर, मला कशाला मर म्हणायला सांगतोस. अर्थात असा दुःखाचा माल मरणाच्या मापाने मोजला जातो. ते मृत्यू लोकीची शेवटिले, येणे झाले हटवेळे. हटवेळ, हाट म्हणजे बाजार आणि हटवेळे म्हणजे बाजारच्या वेळेस. कोणतं बाजारचा वेळ आहे म्हटले? शेवटिले हटवेळे, शेवटच्या बाजाराच्या वेळेस. शेवटच्या बाजाराच्या वेळेस म्हणजे काय बरं? शेवटच्या बाजाराच्या वेळेस म्हणजे या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योनी आहेत. अंडज आहे, जारज आहे, स्वेदज आहे, उद्भिज आहे. त्या 84 लक्ष योनीमध्ये फिरत 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 शेवटी मनुष्य या मानवी देहाला येतो. आणि मानवी देहाला येणं म्हणजेच या मृत्यू लोकातला हा शेवटचा बाजार आहे. हा एकदा बाजारातून आपण जर निसटलो तर ठीक, नाही तर मग पुन्हा 84 लक्ष योनीच्या दुःखाच्या या बाजारामध्ये आपला माल कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पुन्हा येऊन पडतोच. म्हणून मृत्यू लोकीचे शेवटिले, मृत्यू लोकाच्या ह्या शेवटचे हटवेळे, शेवटच्या बाजारामध्ये म्हणजेच ह्या मानवी देहामध्ये शेवटचाच आहे.
तर 84 लक्ष योनीमधून फिरत फिरत मानवी देहामध्ये आला मुक्त होण्यासाठी. आणि इथं मुक्त होण्याच्या ऐवजी इथं त्याने वेगवेगळे संबंध निर्माण केले. मग आई, वडील, मुलं, पत्नी, पती आणि त्याच्या अनुषंगाने अनेक संबंध निर्माण केले. आणि त्या संबंधाचं संगोपन आणि त्या संबंधाची सुव्यवस्था निर्वाहित करण्यासाठी माणसाचं किती आयुष्य जातं. आणि त्या संबंधातला एखादा गेला, पती गेला तर पत्नी किती किती आयुष्यातला वेळ घालवते, किंवा पत्नी गेली तर पती किती आयुष्यातला वेळ त्याच्या दुःखात घालवतो. मुलगा गेला तर आईवडिलांना किती दुःख होतं, किंवा आईवडील गेले तर मुलाला किती दुःख होतं. पण हा सगळाच भाग वस्तुस्थितीला धरून असा आहे की हा आपला शेवटचा बाजार आहे. म्हणून शेवटचा बाजार असल्यामुळे आपणच घाई करावी, आपला माल विकून टाकावा आणि यातून बाहेर पडावं. ते मृत्यू लोकीचे शेवटीले येणे झाले हटवेळ. या मृत्यू लोकाच्या शेवटच्या बाजारा वेळामध्ये आपलं येणं झालं. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. येथून बाहेर पडावं. आता सुकेसी जीविता कैसी ग्राहिक की जले पंडुसुता, काय राखोंडी फुंकिता दीपू लागे. आता सुखेशी जीविता, अशा या सगळ्या दुःखमय जगतामध्ये, या परिस्थितीमध्ये हा जो बाजार आहे, या बाजारात सुखाचा आणि आयुष्याचा काही निश्चित शाश्वतपणा आहे का? कुठे नाही म्हटले. इथे कुठलाच शाश्वतपणाचा मालच नाही. इथे सुखाचा माल नाही, शाश्वतपणाचा माल नाही. मग असं असताना त्या बाजारामध्ये एखाद्या गिराहिकाने की मला शाश्वत सुखाचा माल खरेदी करायचा असं कोणी म्हटलं तर कसं शक्य होईल? म्हटले सुखेसी जीविता कैसी ग्राहिक की जेल पंडुसुता. हे पंडुसुता, सुखेसी जीविता कैसी ग्राहिक की जेल, सुखाने जीवनासाठी जगण्यासाठी असं कोणता माल खरेदी करावा लागेल त्याला की त्यामुळे सुखाने जगता येईल? ह्या लोकांमधल्या कोणत्याही वस्तूच्या साह्यानं शाश्वत सुखाच्या प्राप्तीचा मार्ग नाही. आणि ह्या वस्तू, या जगतातल्या वस्तूंच्या साह्याने शाश्वत सुखाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे राखोंडी फुंकिता काय दीपू लागे. अहो म्हणे, जेव्हा अग्नी प्रज्वलित झाला त्यात सगळे काष्ट जळून गेले आणि राख शिल्लक राहील. मग आता फक्त राख शिल्लक राहिली आणि त्या राखेला किती फुंकल्यानंतर मग दिवा लागेल म्हटले? नाही. राखोंडी फुंकिता काय दीपू लागे. राखोंडी फुकली असताना काय दिवा लागेल का? नाही म्हटले. फुकणाऱ्या डोळ्यामध्ये सगळं त्या धूळ जाईल म्हटले त्या राखोंडीची. म्हणून धूळ कितीही फुंकर घातली तर त्या फुंकारीच्या माध्यमातून दिवा न लागता फुंकर घालणाऱ्याच्याच डोळ्यामध्ये ती राखोंडी गेल्याशिवाय राहणार नाही. तसं म्हटले. अग आविषाचे कांदे वाटोणी, जो रस घे जे पिळोणी, तया नाम अमृत ठेवणे, जैसे अमर होणे. अहो म्हटले, जसं ह्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषारी कंद असतात, काही चांगले पण कंद असतात, पण असं म्हटले विषारी कंदमुळे असं काढली आणि त्या विषारी जे कांदे आहेत ते विषारी कंद आणून ती वाटली आणि ती वाटून ती पिळून वस्त्राच्या माध्यमातून त्या वस्त्रगाळ करून त्याचा एक रस तयार केला. विषारी कंद ती पुन्हा त्याचा ज्यूस तयार केला, रस तयार केला आणि ते वस्त्रगाळ करून एका पात्रामध्ये ठेवलं आणि सांगितलं याला अमृत नाव दिलं. सांगावर माऊली म्हणतात, तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. त्या विषाला अमृत नाव दिलं, मग काय अमर होता येईल का? नाही. त्या विषाला जरी तुम्ही वरून अमृताचं लेबल लावलं तर आतून आहे मात्र ते विषच आहे ना. तसं भौतिक सृष्टीतले सगळे पदार्थ हे जड आहे, अचेतन आहे, नश्वर आहे, त्यामध्ये पारतंत्र्य आहे, सगळ्या दोषांयुक्त आहेत आणि त्यांच्यावरती भरवसा ठेवून सुखी होण्याचा प्रयत्न केला
तर म्हटले राखुंडी फुंकिता काय दीप लागे, लागू शकत नाही. त्याप्रमाणे ते विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख, परी काय किजे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानेश्वर महाराज अतिशय खेदाने बोलतात. तेवी विषयाचे जे सुख, त्याप्रमाणे या इंद्रियांचे जे विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, यांचा इंद्रिया आणि विषयांचा संपर्क येऊन जे सुख प्राप्त होतं त्याला विषय सुख असं म्हणतात. मग माऊली म्हणतात विषयांचे जे सुख, अर्थात विषयांच्या माध्यमातून प्राप्त होणारे जे सुख आहे, सांगा बरं ते सुख आहे का केवळ परम दुःख? तर ते केवळ अतिशय दुःखच आहे. पण जोपर्यंत त्या पदार्थांच्या विषयी अंतःकरणामध्ये विवेकपूर्वक वैराग्य उत्पन्न होत नाही, तोपर्यंत ते पदार्थ नाशवंत आहे असं हजारदा म्हणूनही त्या पदार्थच मला सुखी करतील अशा प्रकारचा भ्रम मनामध्ये जर असेल, तर मनुष्य पुन्हा त्यांच्या सुखासाठीच लोलूप होतो, आकर्षित होतो आणि आयुष्यातला बहुमूल्य असा वेळ त्या सुखाच्या प्राप्तीसाठी खर्च घालणारे लोक ह्या जगामध्ये संख्येने कमी आहेत असं अजिबात नाही. मग काय करावं या लोकांसाठी? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय किजे, काय करावा? मूर्ख न सेविता न सरे. मूर्ख जे आहेत त्या विषयांचं सेवन केल्याशिवाय ते राहत नाही. एवढं सांगून सुद्धा त्यांची पुन्हा पुन्हा प्रवृत्ती तिकडेच होते. त्यांना त्या ठिकाणी विवेक आणि वैराग्य होत नाही. म्हणून विवेक आणि वैराग्य ह्या दोन साधनाचा विचार योगसूत्रामध्ये आहे, वेदांताच्या मध्ये आहे, भक्तीच्या मध्ये आहे. सगळ्यांच्या मध्ये हा वैराग्य हा एक महत्वाचा सद्गुण सांगितला जातो. पण असं असताना एवढं सांगूनही लोक का बरं तिकडं त्यापासून परावृत्त होत नाही? ते म्हणतात मूर्ख असल्यामुळे, अज्ञानी असल्यामुळे, म्हणजे विवेक नसल्यामुळे असं त्यांच्याकडनं होतं. पण त्यांचा जो सुख प्राप्तीचा प्रयत्न करणं आहे तो कसा केविलवाणा आणि हास्यास्पद आहे हे सांगण्याकरता आणखी उदाहरण देतात. का शिस खांडोनी आपुले, पायाच्या खती बांधिले, तैसे मृत्यू लोकीचे भले आहे आघावे. म्हटले एखाद्याच्या पायाला चुकून काहीतरी लागलं आणि पायावरती एक जखम झाली आणि ती जखम चिघळली. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये म्हणतात की जखम झाली तर मग ह्या झाडाचा पाला त्या झाडाचा पाला बांधा, मग ती जखम दूर होईल असं पूर्वी म्हणायचे. आता औषधं निघाले, मलम निघाले, त्यामुळे आता फारसा तसा उपयोग लोक करत नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये जखम झाली की कोणत्या ना कोणत्या झाड पालं त्या ठिकाणी लावला जायच्या आयुर्वेदाच्या नियमाप्रमाणे. पण म्हटले एका माणसाला एवढी मोठी पायाला जखम झाली ती काही लवकर बरीच होईना. मग त्याने सांगितलं जर ही जखम बरी व्हायची असेल तर त्याला एक काम करावं लागेल. म्हटले काय? आपलं जे शिर आहे ना त्या शिरच्छेद करायचं आणि ते तोडून त्याचा बाजूला करून, शिर बाजूला धडापेक्षा वेगळं करून ते पायाच्या जखमेला जर बांधलं तर ती जखम बरी होईल. म्हटले का शिस खांडोणी आपुले शिस खांडोणी, आपलंच डोकं ते तोडून घ्यायचं, तोडून टाकायचं आणि पायाला झालेल्या त्या जखमेला बांधायचं. माता माऊली म्हणतात पायाच्या खती बांधिले, पायाच्या खती पायाच्या जखमेला बांधले. आता जखम बरी होईल का हा जगेल? तर जखमही बरी होणार नाही, हाही जगणार नाही, कारण याचं आयुष्य ज्याच्यावरती अवलंबून आहे. ते शिरत जर बाजूला केलं तर मग आता जगणं आणि बाजूला रोग बरा होणं काही शक्यच नाही. म्हणजे हे जसं हास्यास्पद आहे ना, तैसे मृत्यू लोकीचे भले आहे आघावे. तसं म्हटले मृत्यू लोकातलं हे सगळं चांगलं आहे. चांगलं आहे का वाईट आहे? मग हा उपहासातला शब्द आहे. म्हणजे मृत्यू लोकांचं चांगलं असं आहे
जसं जखम झाल्यानंतर आपलं शिर तोडून पायाला बांधावा, तसा इथल्या या भौतिक वस्तूंच्या शाश्वतपणाला भरवसा ठेवून सुखी होण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुम्ही सांगा बरं, एवढं वर्णन केल्यानंतर एक निष्कर्षापर्यंत सगळ्यांना येता यायला पाहिजे, आणि तो निष्कर्ष म्हणजे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवनाच्या श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. अहो म्हटले, मृत्यूलोकी, ह्या मृत्यूलोकामध्ये सुखाच्या कल्पनेची कहाणी. या जगामध्ये असं म्हणावं की मी सुखी आहे, मला कोणतीच काळजी नाही, मला कोणते चिंता नाही, काळजी नाही, रोग नाही, मी पूर्णपणे आता शांत आहे. ऐकी जाईल कवनाच्या श्रवणी, कोणाच्या श्रवणी ऐकी जाईल, कोणाच्या कानाने ही गोष्ट ऐकावी की हा हा आम्ही ह्या मृत्यूलोकामध्ये आनंदाने आहोत. कोणती ना कोणती, काही ना काही समस्या प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेली आहेत. आणि म्हणून अत्यंत उष्णतेने प्रदीप्त झालेले इस्तव, निखारा, आणि त्या निखाऱ्याच्या वरती सुंदर प्रकारचं एक शय्या तयार करावी आणि त्यावरती झोपावं, आणि मग त्याला विचारावं कशी काय आनंदाने झोप लागेल. खरं म्हणजे विस्तावावरती झोपल्यानंतर सुखाची झोप लागेल असं कधी होईल का? म्हणजे कैसी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. इंगळाच्या म्हणजे अतिशय निखारे असणारा हा जो इस्तव आहे, त्या इस्तवाचीच आता जर शय्या केली आणि त्यावरती झोपलं तर सुखाची अनुभूती येणं शक्य नाही. तसं ह्या अनित्य आणि असुख असणाऱ्या पदार्थांच्या वरती पूर्णपणे निर्भर राहून सुखी होणं म्हणजे इंगळाच्या शय्येवरती झोपून सुखी होण्यासारखं आहे. पण हे कदापि शक्य नाही. मग काय उपाय करावा लागेल याचा विचार ज्ञानेश्वर महाराज पुढच्या काही ओव्यांच्या मधून सांगतात, आणि मग ह्या श्लोकावरचं भाष्य पूर्ण करतात. ते आपण उद्या पाहूया. तूर्त ह्या ठिकाणी स्वल्प विराम घेऊया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.